वसंत पडीवर फापाळे ओतूरवर फापाळेश्वर. काय विषय एसटी स्टँडला? पास काढायचा नवीन पास म्हणजे मला मेसेज आला की पास घेऊन जा म्हणून. काय होतं साहेब? अजून काही ते आलेच नाही, तिथे काही उत्तर बरोबर मिळत नाही. किती पैसे घेतले तुमच्याकडे कार्ड काढायला? 230 रुपये घेतले. केव्हा कार्ड काढलं? हा काय तुमचं म्हणणं काय? 26 तारखेला इथं पास हे काढून गेलेलो आहे आणि मला मेसेज पाठवला का परवा मला तुमचा पास झाला तयार, तो घेऊन जा म्हणून मी पास न्यायला आलोय. भेटत नाही माणूस नाही का? नाही अजून आलीच नाही, कोणीच नाही इथं. तुम्हाला कार्ड किती रुपयाला हे माहिती आहे का? आणि पावती किती रुपयाची? हा पावती दिली ना मला, पावती आहे ना, हे बघा तुमचं हे घ्या. किती रुपयाची पावती माहिती आहे तुम्हाला? ही 199 रुपयाची पावती आहे. 230 रुपये घेतली. मग त्यांनी तुमच्याकडे 31 रुपये कशाचे जास्त घेतले विचारलं का नाही तुम्ही? तुमचे पैसे जास्त घेतले? तुमचे किती घेतले? 230. तुमचं काय नाव? कुठून आले तुम्ही? आम्ही इथलेच नारायणगावचे. काय नाव? रंजना बाबू परदेशी. किती दिवस झाले कार्ड काढून? माझे 2 महिने झाले. अहो भेटलं नाही कार्ड. भेटलं कार्ड. बरं आता अडचण काय तुमची? काही नाही विचारायला आले होते मी. बरं आमचं कधी कार्ड मिळणार वगैरे काही? ते साहेब येत आहेत ना 2 मिनिट सांगतील ना. तुमचं काय नाव? माझं नाव नंदा गोरखपूर. कधी कार्ड काढलं? 12 साला. 12 झालं. किती पैसे घेतले? 200 रुपये. आता किती कार्ड इथं भेटते का नाही? नाही माझं पहिलं आता इथं नाही राहतो साहेब. काय सांगताय? साहेब नाही सांगत येत. तर महिना झाला कार्ड काढून. हा 6-12 तारखेला महिना होईल. अहो काय नाव तुमचं? साहेबराव का गावचे स्टँडवर काय साठी आले? कार्ड नाही रजिस्टर पास काय म्हणता इथं साहेब आहेत का? नाही. किती दिवस झाले कार्ड काढून? 23 तारखेला का 23 जूनला त्याचा मेसेज आलाय. मेसेज आला का? किती पैसे घेतले? 220 रुपये. मग त्याचं कार्डची किंमत 199 आमच्याकडे 220 घेतले भाऊ. इथे स्टँडवर घेतले. कोण होता माणूस? काय नाव? नाव नाही माहिती. कधी कार्ड मिळेल ना सांगितले? मेसेज आलाय घेऊन जाऊन. मावशी काय नेमकी तुमचं नाव काय? योगिता देवकर. कुठून आले? आणि पाठा. काय विषय इथे एसटी स्टँडला? आम्ही आता 3 दिवस झाले कार्ड नेण्यासाठी, पण काही इथं कोणच नाही. मग तुम्हाला काय मेसेज आलाय का? हो मेसेज आले 2 दिवस झाले. बरं. इथं काय सांगितलं? कोण भेटलं का नाही भेटलं? नाही कोणच नाही इथं. कोणाच भेटलं नाही. किती दिवस आहे तुम्ही कार्ड काढून? महिना झाला आमचा. आणि किती पैसे घेतले तुमच्याकडे? 220. 220 रुपये. कोण होतं काढायला? काय त्याचं नाव माहिती? नाही. कार्डची किंमत 199, पावती तुम्हाला 199 ची दिली. पैसे जास्त घेतले मग तुम्ही विचारलं नाही का? काय माहिती आता त्यांनी सांगितलं हे पैसे द्या आम्ही दिले. तुमचं काय नाव मावशी? आमचं अर्चना शिंदे. तुमचं कुठून आले? हाय पाठवलं. कधी कार्ड काढले? 1 महिना झाले. आता काय तुम्हाला मेसेज काय आला होता? आम्हाला मेसेज आले एसटीचे कार्ड आल्यात, एजंट कडून घेऊन जावे. बर. इथं एजंटच नाही. हा इथं एजंटच नाही. एजंटच नाही. बोला तुम्ही. नागरिकांसाठी कार्ड स्मार्ट कार्डची योजना चालू केलेली आहे शासनाने. शासनाची शुल्क रक्कम ही 199 आहे, पण नागरिकांकडून ती अधिकची घेतली जाते. 240, 250, 300 म्हणजे त्यांच्या मनमानी कारभाराने ती घेतली जाते. ही अशी रक्कम नागरिकांकडून घ्यावी नाही, कारण ते सर्वसामान्य घरातून कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांच्या मागे आधार नसलेली अशा व्यक्ती आहेत. त्यामुळे शासनाने याच्याकडे योग्य ते दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे व योग्य कारवाई केली पाहिजे. साहेब हे जे काही एनसीएमसी कार्ड आपलं आहे एसटी मंडळाचं, अनेक जणांची तक्रार आहे वेळेत भेटत नाही, अधिकचे पैसे घेतले जातात. तर या संदर्भात आपल्याकडे सगळे नागरिक आहेत, आपण पुढे काय प्रक्रिया करणार? या संदर्भात आपणाला ज्या अडचणी आल्यात किंवा कुणाकडून जास्त पैशाची कोण मागणी करत असेल तर तसा एक तक्रारी अर्ज आमच्या कार्यालयात देऊन टाका. आम्ही संबंधित जे एजन्सीचे कर्मचारी आहेत त्यांची चौकशी करून त्यात वस्तुस्थिती खरी आढळली तर तो विभागीय कार्यालयास पाठवतो आणि सदर जे एजन्सी धारक आहेत
त्यांचं ते पुढं काय करायचं किंवा ते बंद ठेवायचे हे विभागीय कार्यालय निर्णय घेईल. परंतु नागरिकांचं म्हणणं आहे की जे पैसे त्यांच्याकडे अतिरिक्त घेतलेले आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे किंवा संबंधित व्यक्ती ती कारवाई झाली पाहिजे. जे अतिरिक्त पैसे यापूर्वी घेतलेले त्याचं असं काही आमच्याकडे म्हणजे एव्हिडन्स नाही ना, त्याच्यामुळे आपण त्या पैशाविषयी काही सांगू शकत नाही. नागरिकांनी आपल्याला पुरवलं दिलं, आपण कारवाई करणार का? कारवाई आम्ही विभागीय कार्यालयास पाठवून देऊ ती. मुळात काय माहिती का पत्रकार महोदय की या शेजारी हा दरवाजा उघडले की तिथे शेजारी एजंट बसतो आणि अधिकाऱ्यांच्या समोर आता ही लोक आहेत. त्या दिवशी सुद्धा आपला तोच विषय झाला, आजही तोच विषय झाला की लोकांना इथे शेजारी सुद्धा अधिकारी इथं बसून असून सुद्धा त्यांना माहित नाही की त्यांच्या शेजारून 30 रुपये 50 रुपये जास्त घेतले जातात. तर येताना जाताना इथं तुम्ही चौकशी करू शकता. अधिकारी इथं शेजारी असून सुद्धा अधिकाऱ्याला हे माहित नाही की आपल्या शेजारी पैसे घेतले जातात. आमची राजे ग्रुप तर्फे ही एकच मागणी आहे की ज्यांचे ज्यांचे जास्त पैसे गेलेले हे सगळे लोक इथं आलेले आहेत. 20 रुपये असेल 10 रुपये 1 रुपये का असा ते सगळे पैसे या अधिकाऱ्यांनी त्या सर्वसामान्य लोकांना द्यायची जबाबदारी यांची आहे. कारण की यांच्या नजरेसमोर हा विषय झाला. आता जर एसटी स्टँड मध्ये जर असा विषय होत असेल यांच्या नजरेखाली तर बाहेर काय काय होत असेल. ते सर्वसामान्य साहेबांचा विचार करा. 400 लोकांचे कार्ड काढले, जर 50 रुपये जर जास्त घेतले असेल तर 20,000 रुपये झाले एका दिवसाला. 20,000 रुपयाचा घोड्याचा जर दिवसाला जर तो एजंट करत असेल तर याच्यामध्ये काय शाश्वती आपण घेऊन आहे की बाबा याच्यामध्ये अधिकारी सुद्धा सामील असतात. 100% आता लेखी तक्रार आपण राजे ग्रुप तर या ठिकाणी देतो. शोभता या ठिकाणी आल्यात, आमच्या मित्रताई आल्या त्या ठिकाणी, बाकीच्या आमच्या सगळ्या ताई आल्यात, वारवळताई आल्यात, सगळेजण या ठिकाणी. आणि ह्या महिला सगळ्या दीनदुबळ्या महिला आहेत, या कष्टकरी महिला आहेत. आणि या कष्टकरीच्या महिलांचे एक दिवसाचा खाडा करू, दिवसभर इथं थांबू, तरी कार्ड जर त्याला वेळेवर भेटत तर मुळात काय झालं माहिती का, इथं सगळे हातवर करतात. आता तुम्ही जरी इथं जरी आता लांडे साहेब असतील किंवा आगडे साहेब असतील यांना जरी विचारलं की जुन्नर तालुक्यामध्ये एकूण किती इथं एजन्सी आहे, किती एजन्सी काम करतात, किती एजन्सीला तुम्ही व्हिजिट मारले, किती एजन्सी मी बाहेर बोर्ड लावले, ते 199 रुपयाचे किती कार्ड चालू आहे, तर याचं उत्तर मला वाटत नाही की ते आपल्याला भेटेल म्हणून. मुळात माझं म्हणणं असं आहे की आगडे साहेबांनी याच्या आधी सुद्धा या डेपूसाठी भरपूर चांगलं काम केलं. परंतु कामाचा जरी व्याप असला तरी आरगडे साहेब तुमची ही जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये जिथं जिथं या एजन्सी आहेत तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात एजन्सी तयार होत आल्या पाहिजेत की जेणेकरून या ज्येष्ठांना त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही त्याच्यातलेच आहे आणि मुळात तुम्ही या ठिकाणचे व्यवस्थापक आहे, सर्व काही तुमच्या समोर चालले, तर सर्व लोकांना न्याय द्यायची जबाबदारी तुमची आहे. कोणाचा 1 रुपया असेल किंवा 100 तुम्ही आव्हान करा सगळ्यांना की बाबा तुमचे 20 रुपये 30 रुपये ज्या माणसाने घेतले ते तुम्हाला मिळणार. जर तुम्ही हे जर आव्हान जर यांना दिलं तर या लोकांना तर थोडं समाधान भेटत. साहेब तुम्ही ज्याला नागरिकांचं पैसे जास्त घेत असे म्हणजे आपलं शासकीय फी किती आहे? आपण 199 रुपयात ते NCMC कार्ड काढून देतो. त्यात काय सुविधा नागरिकांना भेटणार काय ते प्रक्रिया काय आपल्या कार्डचा उद्देश काय? कार्डचा उद्देश म्हणजे आपण जे यापूर्वी आधार कार्ड किंवा इतर जी कार्ड होती त्याच्यावरती जे सवलती मिळत होत्या प्रवासामध्ये, फक्त शासनाने आता एकाच कार्डवरती या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे त्या कार्डवरती आपल्याला आपण जसं ATM कार्डमध्ये पैसे टाकतो त्याप्रमाणे पैसे टाकले तर प्रवासाच्या वेळी आपणाकडं खिशात पैसे नसले तरी कार्डमधील असणाऱ्या पैशाच्या ह्याच्यावर आपण तो प्रवास करू शकतो. 199 रुपये किंमत आहे कार्डची किंमत, पण त्यात रिचार्ज आपण ATM मध्ये जसं पैसे टाकतो तसं कितीही पैसे टाकू शकतो. 199 किंमत आहे, पुढे रिचार्ज आपण आपल्या पद्धतीने. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी शोभा रवींद्र पाचपुते, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष आहे जुन्नर तालुक्याची. आज आपण स्टँड मध्ये आलात, नेमकी काय प्रश्न आहे? आपल्या इथं अतिरिक्त पैसे घेतले गेले कार्डचे अशी आपली तक्रार आहे. काय विषय आहे? शासनाने योजना चालू केलेली आहे स्मार्ट कार्ड. प्रवासासाठी पैसे नसतील तुमच्याकडे तर तुमचं किमान ते कार्ड तुमच्या खिशात असेल, जवळ असेल तर तुम्ही त्यावरती तिकीट काढू शकता. म्हणजे कॅशलेस व्यवहारासाठी ही योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी ते कार्ड काढताना जे शुल्क आकारलं जाते ते साहेबांना आता भेटले, मी साहेबांनी विचारलं ते कुठेही काढा तुम्हाला 199 मध्ये. पण माझ्या गावात कॅम्प घेतला गेला, त्या कॅम्पमध्ये आम्ही जवळपास 250 महिलांनी आणि ज्येष्ठांनी कार्ड काढलं तर तिथं त्यांचे 250 रुपये घेतले गेले. मी स्वतःही काढलं. मला त्यावेळी काय वाटलं सर की कॅम्प आपल्या गावात आलाय, आपल्या गावकऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचलाय, त्यांचं 1 दिवसाचा रोज बुडाला नाही, त्यांना जागेवरती सुविधा मिळाली. मला त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद झाला की जागेवर माझ्या लोकांची सोय झाली. पण मला हे जेव्हा समजलं
जुबेरबाईंच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून मला जेव्हा समजलं की हे कार्ड कुठेही काढलं तरी 199 मध्येच काढलं जातंय, त्यामुळे मला मग ते थोडंसं वाटलं की ही तर माझ्या जनसामान्याची लूट आहे. आणि 50 रुपये तुम्हाला सहज वाटतात, एका 50 रुपये जर कॅल्क्युलेशन केलं 250 लोकांचं जर केलं तर किती होतं ते? एवढे नागरिकांचे पैसे घेतात, आपली मागणी काय? माझी मागणी एवढी आहे की माझ्या भोरवडच्या ज्या लोकांचे एक्स्ट्रा शुल्क त्यांनी घेतलेलं आहे 51 रुपये, पण 50 धरा, ते 50 रुपये त्यांना कार्ड देताना रिटर्न केले जावेत. आणि एक मला महामंडळाला अजून एक विनंती आहे की हे जे खाजगी एजंट जे तुमचे काम करतात बाहेर, तर ते तुमच्या माध्यमातून जाऊ द्या ना. प्रत्येक गावात कॅम्प घ्या, प्रत्येक गावात कॅम्प घेतला तर तुमच्यावरती येणारा जो ताण आहे यंत्रणेवर तो कमी होईल. त्या येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सुटतील, जागेवर सुटतील. इथे तुमच्याकडे गर्दी पण होणार नाही, त्या विचारांचे हाल होतील. आता विचार करा, बाहेर एवढा पाऊस चाललाय, या पावसामध्ये या आजी कुठून आलेल्या आहेत, किती लांबून आलेल्या आहेत बघा तुम्ही. आता या आजीचं वय आहे का प्रवास करून इथपर्यंत यायचं? बरं, ते कार्ड नेण्यासाठी पण त्यांना 50 चक्रा माराव्या लागणार, हे चुकीचं आहे की नाही? मग त्यासाठी तुम्ही गावोगावी कॅम्प घ्या ना, आणि गावोगावी कॅम्प घेताना जो शुल्क आहे सरळ सार्वजनिक म्हणजे आहे 199, त्याच याच्यामध्ये मूल्यामध्ये कार्ड काढून दिलं जाऊ, एवढीच माझी मागणी. की 199 च्या ऐवजी 250 रुपये घेतले, हो. तर ते कार्ड देताना तुम्हाला रिटर्न देणार, तुम्ही काय तुम्ही तक्रार दाखल करणार? नाही, मला जर ते परत दिले गेले तर तक्रार तर मी नाही करणार, कारण हे यंत्रणेचं काम आहे, यंत्रणेने त्यावरती कारवाई करावी एवढंच आहे. आणि माझे जे नागरिकांचे पैसे गेले ते मला परत मिळाले पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. ते प्रत्येक ठिकाणी राबवताना याचं सारासार विचार व्हावं, त्याची तपासणी व्हावी, तिथे भेट दिली जावी. तिथं गेल्यानंतर नागरिकांकडून अधिकचं शुल्क जर घेतलं जात नाही ना, हे पाहिलं जावं, एवढी माझी विनंती आहे महामंडळाला. की तुम्ही योजना राबवताय ना, ठीक आहे ना, मग तुम्ही प्रवाशांपर्यंत जा ना, घरापर्यंत जा ना. गावात गेले म्हणजे ते प्रवासी तिथं तुम्हाला सहज उपलब्ध होणार आणि त्यांचा प्रश्न जागेवर सोडवला जाणार, म्हणजे त्यांचे पण हाल होणार नाही. आणि काही तुमचं नाव काय? कार्ड नाही निघलं, पण नाव काय तुमचं? नाव यमुनाबाई पूर्ण नाव? खंडूरावकर, पुन्हा आले आळ्यावरून. काय इथं एस टी स्टँड मध्ये काय काम होतं? कार्ड काढा, आळे भड्यात आहे ना त्यांचं? ते तिकडे 300 आहेत म्हणले, नारायणगावला कमी येतं. आळे भड्याला 300 रुपये घेतात. इथं किती घेतले? इथं किती घेतले? कार्डच नाही, मग काढलं नाही. मग म्हणलं नारायणगावला काढा. कार्डची किंमत 199 आहे, जास्त पैसे द्यायचे नाही. ची किंमत 199 रुपये, जास्त पैसे द्यायचे नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचे किती? काय झालंय आम्ही सारखं रोज त्या ठेकेदारांनी कालला गुरुवाडीमध्ये कॅम्प घेतला, त्याच्यामुळे तो इथं नाही झाला. गुरुवाडीमध्ये कॅम्प घेतला तर काल यांनी परवा यांनी कार्ड काढलं, कार्ड हे विचारलं की बाबा ते ग्रामस्थांनी पैसे घेतले का? तिथे ग्रामस्थांनी पैसे नाही घेतले. तुमचा जो ठेकेदार येईल ना, तो तिथं जाऊन त्याने 200-250 रुपयांनी कार्डचे पैसे घेतले. बरं, मागच्या पोळे साहेब असताना सुद्धा तुमच्यापर्यंत विषय काय मी आणला नाही. पोळे साहेबांना एवढंच सांगितलं आम्ही की बाबा यांना तुम्ही समज द्या, तुम्ही यांची इच्छार्ज असाल तर त्यांना एक पत्र पाठव आणि तिथं बाहेर एक बोर्ड लावायला सांगा की हे कार्ड 199 रुपयाचंच आहे आणि 199 रुपये सगळ्यांना द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायचे नाही. तर पोळे मला सांगून सुद्धा आता 8 दिवस झाले त्याला, तरी बाहेर बोर्ड नाही, काहीच नाही. आणि तुम्ही त्यांच्यावरती तुम्ही एकदा व्हिजिट मारा, प्रत्येकाच्या बाहेर ते लावलं गेलं ते बघा, वरिष्ठांना तुम्ही ते गाव. अहो, हे 50 रुपयाच्या हिशोबाने जर पैसे जरी घेतले तर दिवसाला 20,000 रुपये कमवतोय तो. 20,000 रुपये सर्वसामान्य लोकांचे पैसे जातात. एक कार्डमध्ये जर 50 रुपये जर केले, 400 कार्ड जर काढले तर किती पैसे झाले साहेब? 20,000 रुपये. जे बोर्ड लावले एखाद्या याच्यावर नंबरच नाही, तो दुसरा आहे नंबरच नाही, त्याच्या समोर जे कार्ड लावले ते बोलले कोणाला तरी धर्मनाथ पाहिजे, ते काढतात कार्ड धर्मनाथ पाहिजे समोर. स्टँड मध्ये एकच आहे, स्टँड मध्ये एकच आहे, बाहेर आहे. तिथं पण एक्स्ट्रा पैसे घेतात ना. आम्ही तिथं माणसं म्हणणं असं आहे तुम्ही एक काम करा, कोणाला जेवले ना वैकल साहेबांना जाऊन घेऊन तिथं ती व्हिजिट देऊन टाका. पुन्हा आहेत ना बाहेरची, तिथं कोल्हे म्हणून आहे, हे कोणी असो बाहेरचे एजन्सी आहेत ना, तिथे एक व्हिजिट द्या आणि आबा इथं कोण आहे ना
ते आले की माझ्याकडे घेऊन जा. नाही आता 8 दिवसापूर्वी आपण तक्रार केली की पैसे जास्त घेतात सांगून सुद्धा पुन्हा पैसे जर जास्त जर घेत असत आणि तुमच्या नजरेखाली इथं पैसे गेले इथं यांनी 230 रुपये यांनी भरले 220 रुपये दिले. तुम्ही किती भरले ताई 230 रुपये डिव्हिजनला पण करून टाकू. ज्यांचे पैसे हे बघा, आणि आमचं बाहेर मुळात बंद- म्हणणं असं आहे बंदचा विषय नाही. ऐका ऐका शिस्त. अहो त्याच्यावर कारवाई तर करायला लागेल ना मला. तुम्ही कारवाई करा पण जे मला काय मला तक्रार तर माहिती पाहिजे ना तुमची. तक्रार देतो आम्ही तक्रार देतो विषय हा आहे की जो नियम आहे तो सर्वांना सारखा हवा सगळ्यांना आहे. 199 मध्ये सगळीकडे काढलं जावं. होय, आपण 200 रुपये घ्यायला लावतो त्यांना एक हा. ज्यांचे पण त्यांची आता आमचे 250 घेतले 250 घेतले. आता माझ्याच तिथं घोरवाडीमध्ये कॅम्प घेतला तिथं 250 रुपये घेतले गेले. 250 रुपयाला आम्हाला पावती दिली नाही. मला पावती दिली 199 ची. तर माझ्या सामान्य जनतेची ही लूट होते ना ही थांबली पाहिजे. ऐका ताई, तुम्ही ना एक साधे कागदावर तक्रार द्या. बंद करायला सांगतो वरिष्ठांना. नाही तक्रार तुम्हाला देतोय आपण मागच्या वर्षी अर्ज दिला राजीव भाऊकडनं आता हे तुम्हाला आहे ना नवीन काय अर्जाची गरज नाही त्याच्यावर कारवाई करतो. हा, बस. त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे पण ह्या लोकांनी जे एक्स्ट्रा पैसे दिले त्याचं काय माझा हा पण प्रश्न आहे त्याचं काय 2 मिनिटं पैसे आता दिलेलं काय आपण? बरं का आकडे साहेब नाही. जे एक्स्ट्रा गेलेले पावती 199 ची दिली. हो आहे माझ्याकडे दाखवायचं. त्याचं 250 घेतलेले काय रुपये आमच्या. 1 मिनिट त्याचा पुरावा मी देते तुम्हाला. त्याचा पुरावा मेसेज जो आहे तो 250 रुपये घेऊन या आम्ही तुम्हाला पुरावा देतो. नाही मॅडम मी काय म्हणतोय तुमचं जे काय आहे ना ते एक तक्रार द्या. तक्रार मी लेखी देते. मला पुरावा हवाय, मी पुरावा देते. आणि मी काही पुरावा बोलत नाही. तक्रार आलं. पुराव्याशिवाय मला बोलता येत नाही किंवा काही नाही. पुरावा आहे माझ्याकडे आणि मी स्वतः काढलंय त्या मेसेजवर हे करून विचार करून माझ्या गावातल्या अनेक महिलांनी 250 लोकांनी ते काढले कार्ड आणि मी स्वतः काढले. तर मी स्वतःचा पुरावा आहे ना. फक्त मला त्यांचे जे एक्स्ट्रा पैसे गेले ते पण परत मिळाले हे पाहिजे. कोण आहेत रंगनाथ नानाचं काय? नाव ते कोणी आहे? ते गावकरी मेसेज फॉरवर्ड करतात. आमच्या मॅसेज त्यांना बनवून देतो आम्ही केली ते तिचं तुमच्यामध्ये कोणी असू शकतात मेसेज फॉरवर्ड करणार कोणी आहे तसं नाही विषय काय माहिती का पत्रकारामध्ये साहेबांनी मला जर सांगितलं असेल की 250 रुपये घ्या आणि लोकांना तिथं तुम्ही गोळा करा तर मी तसाच मेसेज पुढे करणार ना. बरोबर आहे मेसेज फॉरवर्ड करणं दोष नाही आहे. हे चेक त्याचं मेल करून टाका ते. कार्ड द्यायला कोणी नाही ना. कार्ड द्यायला इथंच देत आहेत. पण कार्ड काढतो तिथं एक मिनिट बरं का आणखी मला साहेब मला विचारायचं आता हे आळ्यावरून आले उतूरवरून आले तिथं आल्याला उतरून आहे की याचं? एक मिनिट मला इकडं बाहेर आहे ना जे तुमची माणसं आहेत ना प्रत्येक गावाच्या हिशोबाने त्याचे बोर्ड बनवलं आम्ही तो प्रसिद्ध करू सगळ्या गावात सगळ्या ग्रुप वरती सगळी तासाची ही व्यक्ती हे कार्ड काढते ही व्यक्ती कार्ड काढते. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की जे तुमचे व्यक्ती झालेले आहेत समजा नारायणगाव मध्ये 4 व्यक्ती असतात तर 4 व्यक्तींची इथं नाव व त्यांचा मोबाईल नंबर द्या आम्ही याला केरी फॉरवर्ड करू. आता आळ्याला जर माणूस आहे आळ्या पाट्याला जर माणूस आहे तर आपण त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर देऊ ना काय अडचण आहे. तुमच्याकडे माहितीच नाहीये मुळात ही की तुमच्याकडे किती आजूबाजूची लोक हे थंब घेतात किती लोक त्याचं काम करतात ते तुम्ही तपासा. नाही माझं म्हणजे माझ्यावर सांगितलं तुम्ही प्रसिद्ध करा बाहेर बोर्ड लावा नाही मी देऊन टाकतो तुम्हाला नाही ते एक कार्ड लावतो. एक लावून टाका याला आतमध्ये या ना सर ऐका मला हे पण बोलायचं तुम्ही गावामध्ये जाऊन काम करता ते अगदी योग्य आहे. त्या लोकांना येणं शक्य नसतं तिथं करता पण तिथेही तुम्ही तेवढेच पैसे घेतले पाहिजे 199 घेतले पाहिजे. आणि हे तुम्ही सांगितलं की कुठेही काढलं तरी 199. सोशल मध्ये काम करत असताना आपण काय विचार करतो की बा सर्वसामान्य लोकांना मदत झाली 199 का 250 रुपयाला ग्रामीण भागामध्ये जाऊन द्यायचं म्हणजे ही सरासर चूक आहे ना. कशासाठी गेलं पाहिजे परिवहन मंत्र्यांचे आदेश आहे. काय घालायचं बघा. नागरिकांचं म्हणणं आहे की माणूस काय आपल्या संपर्कात आहे का फोन उचलत नाही कधी भेटेल यांना 2-3 दिवस भेट येतात. त्यांनी काल काय सांगितलं 2 दिवस पावसामुळे येऊ नका असं काय सांगितलं 2 दिवस बंद ठेवा. पावसामुळे 2 दिवस येऊ नका असं त्यांनी सांगितलं. आम्ही इथं कार्ड काढलं आम्हाला आडपणात भेटलं. काय कार्ड इथं काढाल तिथंच मिळणार. त्याला इथंच यायला लागेल ना त्याला हे लागतं ना. हे बघा
अजून कार्ड ऍक्टिव्ह झालेलं नाहीये. म्हणजे अजून महामंडळाने त्याची मुदतवाढ 100% भेटेल. आता ऑगस्टच्या पर्यंत त्यांनी टायमिंग दिलता, परंतु आणखी त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आहे, तांत्रिक अडचणी आहे, त्याचं तपासणीचं काम चालू आहे. तर तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरती तुमचे वयाचं वय लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे महिला आहेत, त्याच्यामुळे ज्याला फ्री आहे, ज्याला हाफ तिकीट आहे, जे आहे ते तुमचं आता ते चालूच राहणार आहे. ते आधार कार्डवरती चालूच राहणार आहे. आधार कार्डवरती ती सवलत चालूच आहे अजून. सवलतीचा नाही विषय, पण आता आम्ही कार्ड काढले ना, महिना झालाय. अहो ताई, महिना झाला का नाही? आता तुम्हाला मेसेज लेट आला असं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता 2 दिवस मी सुट्टीवरती आहे पावसामुळे. तर 2 दिवसानंतर त्यांनी लोकांना येऊ नका असं काहीतरी मला काल यांनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला अडचण नको असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं 7-8 तास गेलेले. बोला. म्हणजे एसटी महामंडळाला विनंती आहे की तुम्ही अधिक माणसं लावून गावोगावी जर कॅम्प घेतले काढले तर उत्तम होईल आणि त्या लोकांची पण अडचण सुटेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या आता वयस्कर आजी बाबा आहेत, हे दरवेळेस येणार हेलपाटे मारणार, त्यापेक्षा गावोगावी घ्या, पण ह्याच ह्याच्यामध्ये 199 मध्ये झालं पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्टर किंवा कोण त्या व्यक्तींचं मला काही देणं घेणं नाही. मला फक्त सामान्य जनतेचा प्रश्न आहे हा, आणि सामान्य जनतेचा प्रश्न जर शासनाने 199 सांगितले तर 199 मध्येच ते दिलं गेलं पाहिजे. आणि जर प्रत्येक गावोगावी जर कॅम्प घेतले तर ते अतिशय उत्तम होईल. त्या लोकांची सोय होईल आणि तुमच्या कोण अडचणी कमी होईल, आमच्याही कमी होतील. बाबा म्हणजे त्या इथे त्या मॉल भेटायला सध्या